भारतीय संस्कृतीमध्ये लग्नाला खूप महत्वाचं स्थान आहे. लग्न प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा क्षण असतो. स्वतःचा असो, मुलाबाळांचा असो की मित्राचा. तो एक क्षण आयुष्यभर स्मरणात राहण्यासाठी आपण काय करत नाही. आई-वडील, त्यातली त्यात वडील. मुलगी जन्माला आल्यापासूनच तिच्या लग्नाच्या स्वप्नांची तोरणं बांधू लागतो. तो एक क्षण जगण्यासाठी तो स्वतःला झोकून देतो. लग्न हे फक्त 2 व्यक्तींचं एकत्र येणं नसतं. लग्नामुळे 2 कुटुंब, 2 घराणे एकत्र येत असतात. एकत्र आलेल्या 2 कुटुंबांची, 2 घराण्यांची मान, प्रतिष्ठा, सन्मान आता पती-पत्नी म्हणून एकत्र आलेल्या जोडप्याचा मान-सन्मान असतो. म्हणून हे नातं आपल्या संस्कृतीत खूप पवित्र मानलं जातं. पण आजकाल या नात्याचं महत्त्व, पावित्र्य कमी होत चाललेलं आहे. काडीमोड घेण्यासाठी कोर्टासमोर नवदाम्पत्यांची रांग लागत आहे. छोट्या-छोट्या कारणावरून पती-पत्नी वेगळे होत आहेत. पती-पत्नीचं नातं हे तरुण-तरुणींना ओझं वाटत आहे. घटस्फोट घेणं फॅशन झाली आहे. पण जेव्हा पती-पत्नी वेगळे होतात, तेव्हा फक्त ते दोघेच वेगळे होतात असं नाही. 2 कुटुंब, 2 घराणी वेगळी होतात. पुढे काय? दुसरा जोडीदार शोधायचा. त्याच्यात सुद्धा काही दोष असणार, त्याच्याशी वाद होणार. मग तोही सोडायचा. किती सोडायचे? किती पकडायचे? की एकटं राहायचं? आपण एकटे का पडलो? याला जबाबदार कोण? आपल्याला खरं प्रेम का नाही मिळालं? हा विचार करून पिढी डिप्रेशनमध्ये जाते. चिड-चिड करू लागते. स्वतःवरचा राग कुटुंबातील लोकांवर काढू लागते. काही तरुण स्वतःला दोष देतात आणि आत्महत्या करतात. पूर्वीचे लोक जास्त शिकलेले नसायचे. पण त्यांना स्वतःच्या, कुटुंबाच्या, समाजाच्या आणि देशाच्या जबाबदारीचं भान असायचं. त्यांनी कधी देश, जग भ्रमण केलं नाही. त्यांच्याकडे मोबाईल, लॅपटॉप, Facebook, WhatsApp असलं काही नव्हतं. त्यांचे हजारो ऑनलाईन मित्र सुद्धा नव्हते. पण तरी देखील ते कधी स्वतःत गुरफटले नाहीत. आता सगळं विश्व एका इंटरच्या क्लिकवर आलं. पण माणूस एकटा पडत चालला आहे. एका कुटुंबात राहणारी 4 माणसं ह्या आधुनिकीकरणाच्या मायाजाळात अशी गुरफटली आहेत, की कुटुंबातील व्यक्तींबद्दल हवा असलेला जिव्हाळा, काळजी लोप पावत चाललेली आहे. नात्याबद्दल असलेल्या संवेदना संपत चाललेल्या आहेत. नातं जपण्यासाठी लागणारी सहनशक्तीच संपत चाललेली आहे. नात्याचं महत्त्व, आदर कमी होत चाललेला आहे. स्वतः असंवेदनशील होऊन प्रेम शोधणाऱ्या नवीन पिढीला प्रेम त्यागात आहे, हेच मुळी माहीत नाही. खरं सांगायचं तर आपल्या माणसाच्या भावना समजून घेण्यासाठी कोणी स्वतःच्या इच्छांचा त्याग करायला तयारच नाही. म्हणून लग्न झाल्यावर पती-पत्नी एकमेकांना नकोसे होतात. ते वेगळं व्हायचा निर्णय घेतात. आणि हे पवित्र नातं 2 कागदांवर सह्या केल्यामुळं संपून जातं. कायद्याच्या दृष्टीने दोघांनाही न्याय मिळालेला असतो. पण खरंच त्या दोघांना न्याय मिळालेला असतो का? वेगळं होणं हा खरंच शेवटचा पर्याय होता का? आणि ज्या कारणासाठी ते वेगळे व्हायचा निर्णय घेत आहेत, ते कारण खरंच सेन्सेबल आहे का? पती-पत्नीच्या भांडणात खरंच सेन्स असतो का? 2 वकिलांनी, जजने दोघांचे कान धरून त्यांना त्यांच्या चुका दाखवून वडीलधाऱ्या पालकाच्या कठोर शब्दात समजून सांगितल्यावर वेगळं होण्यासाठी आलेलं जोडपं त्यांचं ऐकणार नाही का? वकिलांनी 4 पैसे मिळत आहेत म्हणून 2 लोकांना वेगळं केलंच पाहिजे का? समस्या कोणाला नाहीये, भांडण कुठे नाहीये. जर तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणीला वाईट काळात मदत करता, तिला धीर देता, त्यांच्याशी काही वाद झाला तर समजून घेता, पती-पत्नी देखील असं करू शकत नाहीत का? हे सारे प्रश्न आपल्या कथेतील नायिकेला म्हणजे संजीवनीला पडतात. तिला मुळी 2 लोकांनी एकमेकांपासून वेगळं होणंच मान्य नाही. मग ते कोणी का असेना. लहानपणापासून तिचा स्वभाव कसा मनमिळाऊ आहे. प्रत्येकाला आपलं करण्याची तिच्यात कला आहे. तिला भेटणारी प्रत्येक व्यक्ती विश्वासाने तिच्या समोर मन मोकळं करते आणि तेवढ्याच आस्थेने ती ऐकते. गरज पडली तर मार्गदर्शन सुद्धा करते. वेगवेगळ्या वयाच्या व्यक्तींना तिच्यामध्ये आई, बहीण, मुलगी, मैत्रीण दिसायची. त्यांचा तिच्या प्रत्येक शब्दावर विश्वास बसायचा आणि ते तिचं ऐकायचे सुद्धा. म्हणून संजीवनीच्या मैत्रिणी तिला लाडात वकील म्हणायच्या. संजीवनीनं सुद्धा आपण वकील होऊन गरजूंची मदत करायचं ठरवलं. तसं तिनं लॉचं शिक्षण पूर्ण केलं आणि तालुक्याच्या ठिकाणी वकिली करायला सुद्धा लागली. आपल्या आशिलाची बाजू ती खूप निष्ठेने मांडायची. सर्वांना वाटायचं ही मुलगी सत्यच बोलत असणार. पण कोर्टामध्ये निष्ठा, भावना यापेक्षा पुराव्याला महत्व असतं. यातच ती कमी पडायची आणि केस हारायची. वकिलांचे डावपेच तिला काही जमत नव्हते. कधी कधी तिला वाटायचं आपण चुकीचं क्षेत्र निवडलं. लॉची डिग्री आणि
काळा कोट घालून कोणी वकील होत नसतं. वकील तोच जो कोर्टात एक तरी केस जिंकतो. पण संजीवनीनं 4 वर्षात एक सुद्धा केस जिंकली नव्हती. अशातच तिला एक स्थळ आलं. मुलगा गंधर्व, चांगला केमिकल इंजिनियर, चांगला पगार, बंगला होता, मुलाचे आई वडील शिक्षक होते. एकुलता एक होता. दोघांचं लग्न झालं. गंधर्वचं कुटुंब औरंगाबादचं. नवरीचे 9 दिवस झाल्यावर तिने कोर्टात जाऊन वकिली करण्याचा विचार सासू सासऱ्यांना बोलून दाखवला. सासू सासऱ्यांनी नवऱ्याने वकिली करायला नकारच दिला. आपल्याकडे काही कमी नाही, गाडी बंगला सर्व काही आहे, गंधर्वला सुद्धा चांगला पगार आहे, असं ते म्हणाले. संजीवनीला काय उत्तर द्यावं काही सुचत नव्हतं. पण ती धीर करून म्हणाली, मला माहिती आहे आपल्याकडे सगळं आहे. म्हणून तर मला असं वाटते की मी गरजू लोकांची मदत करू शकेल. ज्यांच्याकडे केस लढायला पैसे नाहीत, अशा लोकांची मी केस लढेल. संजीवनीचं बोलणं ऐकून तिला काय बोलावं आणि कसं समजून सांगावं हा प्रश्न तिच्या नवऱ्याला आणि सासू सासऱ्यांना पडला. दुसऱ्या दिवशी तिने काळा कोट घातला आणि कोर्टात जायला निघाली. तिला हे माहित होतं की आपण जो निर्णय घेतलाय तो काही घरच्या लोकांना पटलेला नाहीये. पण तिला हा विश्वास होता की एक दिवस तिच्या घरचे तिला नक्की समजून घेतील. रिक्षा कोर्टाच्या आवारात येऊन थांबते. त्यातून संजीवनी बाहेर येते. तालुक्याच्या कोर्टापेक्षा हे कोर्ट खूप मोठं होतं. तालुक्याच्या कोर्टासमोर 4-5 वकील काळा कोट घालून फिरताना दिसायचे, पण या ठिकाणी तर कोर्टासमोर कावळ्यांचा थवा किड्या मुंग्यांसारखं माणसांना टिपत असल्यासारखं दिसत होतं. गर्दी बघून ती थोडी गोंधळली, पण स्वतःला सावरत तिनं पुढे पाऊल टाकलं. एका शिपायाच्या मदतीनं इतर वकिलांसारखंच कोर्टाच्या समोर टेबल खुर्ची टाकली आणि कामाला सुरुवात केली. मित्रांनो, या गोष्टीचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.